नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. धाराशिव ते वैरागला जाणारा हा रस्ता आहे, मेन रस्ता आहे. या रोडवरनं हजारो गाड्या रोजचं वाहत असतात आणि या रोडची इतकी बिकट परिस्थिती आहे. मी तुम्हाला या रोडचं फुटेज दाखवतो. या रोडवरती कमीत कमी 1-1 फुटाचे खड्डे आहेत. या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहोत. तसेच SD महामंडळ देखील या ठिकाणी आहेत म्हणलं, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेऊया. ह्या रोडने जात असताना काय त्रास होतोय हे त्यांच्याकडून ऐकून घेऊ आपण. नाव सांगा. माझं नाव गोडके, चालक धाराशिव आगार. आपण दररोज या रोडवर चालतो. किती तुमच्या खेपा असतात रोडवर? रोडची आपल्या 4 खेपा. 4 खेपा. एक गाडी 2 खेपा अशा आपल्या 4 गाड्या आहेत. बरं. मग मला 8 खेपा. तुम्ही तिथून निघाल्यापासून तुम्हाला रस्ता कुठवर चांगला आहे आणि कुठून खराब लागतंय सांगा. आपला तसा नागोबा ते गोडगाव ते वैराग. बरं. रात्री खराब. रस्ता कुठला खराब आहे तुमचा? म्हणजे जाण्याचा पूर्ण हात खराब आहे ना. हा, म्हणजे पॉईंट सांगा. म्हणजे रुईपासून म्हणा ते मालेगाव पर्यंत म्हणा. नाही नागोबा ते मालेगाव पर्यंत. नागोबा ते मालेगाव चौकापर्यंत रस्ता खराब अति आहे. खराब. हा. अति खराब. आता तुम्ही चालक आहात, तुम्हाला तुमच्यासारखी व्यथा कुणाला कळणार नाही. मागं अगदी, बसणाऱ्याला अगदी. कळत नाही, अगदी, चालवणाऱ्याला अगदी. कळते वाहन चालवायचे. बरोबर आहे का? वेळ पुरत नाही मला. ह्या रोडनी एवढं सांगा की खड्डे कसे आहेत आणि किती फुटाचे खड्डे आहेत? अगदी मोठे मोठे खड्डे आहेत. गाडी नुकसान होतंय किंवा प्रोफेशनल त्याची इजा होऊ शकते गाडी आदळल्यामुळे आणि आम्हाला टाइम पण पुरत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपघात. अपघात होतोच ना. त्याच्यामध्ये कधी कोणाचा जीव जाईल सांगता येत अगदी, नाही. अगदी, तुम्ही अगदी. खड्डे जर बघितले की 1 फुटाचे खड्डे आहेत की नाही? एक बरोबर आहे. फुटाचे खड्डे आहेत आणि मोठे मोठे खड्डे आहेत. काय मागणी काय असणार तुमची? पहिल्यांदा मला सांगा की SD पण जाते, कार पण जाते, पिकअप पण जाते आणि 2 व्हीलर पण जाते. बरोबर आहे का? हो सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे अपघात झाल्यानंतर जीव जाणं. बरोबर आणि वाहनाची खराबी नंतर झाली. बरोबर. हा, मग ह्या रोडवर तुमची काय मत असणार आहे? काय नाही, लवकरात लवकर काम करून घ्यावं याने. हा, आमची एवढीच विनंती आहे. म्हणजे लवकरात लवकर खड्डे बुजवून अगदी घ्यायचे. पहिले आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस खड्ड्याचं अंतर कळत नाही. अंतर खड्डा कळत केवढा आहे कसा आहे माणूस त्यात आपटतो. बरोबर आहे का? बरोबर. कधी कधी जीव पण जाऊ शकतो. कारण पाणी साठल्यामुळे त्याचा अंदाज येत नाही ना खड्ड्याचा. अजून काय तुमची मागणी आहे? काय नाही, लवकर लवकर शासनानं करावं हीच आमची विनंती आहे. अजून कोण आहे का बोलणार? बोला. कोणी कसं बोलले मी चांगलं बोलायचं. मुलांनी हा. मी प्रवासी आहे. पिंटू बोलणार तर खरं बोलायचं. ज्या पद्धतीने एखाद्या मरणाच्या ह्याच्यातून जायची तशी अवस्था मोटरसायकलवाल्याची तरी. बरोबर. हा. आणि गाडीत बसल्यानंतर तर पाठीमागचा माणूस कमीत कमी 1-1.5 फूट 2 फूट उड्या मारतो. हा, खड्डा खाली किती आहे त्याला माहीत नाही. बरोबर. आणि असे खड्डे न मोजण्या इतके आहेत. हा, या रोडवरती. नागबा चौक ते मालेगाव आणि त्याच्या पुढचा झालेला बी रोड हा. ह्याच्यापेक्षा बेकार होत चाललेला आहे. SD मधील प्रवासी आहेत, ह्यांनी सुद्धा ह्यांची व्यथा सांगितली की काय त्रास आहे आणि गाडीत बसल्यानंतर खड्ड्यात गाड्या आपल्यानंतर माणूस किती फूट उचलतो हे सुद्धा ह्यांनी एकदम साध्या पद्धतीने सांगितलं आहे. काय मागणी असणार आहे तुमची सुद्धा? जेवढ्या लवकर रोड तयार होईल तेवढी आमची अपेक्षा. बाकी काय नाही. या होत्या SD महामंडळ चालकाच्या प्रतिक्रिया. तसेच या रोडवरून जाणाऱ्या वाहन चालकाच्या प्रतिक्रिया. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. अजून